नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवायचं कारण काय यूट्यूबला माहिती आहे का? माझी परिस्थिती तुम्हाला मी सांगते. पहिलं तर एक तर गोष्ट, मला घर नाही आहे स्वतःचं घर नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याला आहे गावाला आहे, पण गावाला कामधंदा नसल्यामुळं आम्ही गावाला काही राहत नाही. त्यामुळं जसं लगीन झालं ना, 2 मुलं होस्तवर मी गावाला राहिले आणि मग इकडं आले. आता मग पुण्यालाच आले. माझ्या मुलांना काय खाणं नाही, पिणं नाही, आजारी बिजारी पडले, मग मी इकडंच आले, पुण्याला निघून आले. तर त्याला घर नसल्यामुळं तशी मी हिंडते. लेकरं लहान होते तशी मी त्यांना घेऊन हिंडते, इकडं तिकडं या गावात राहा. आम्ही भुगावात 30 वर्ष राहिलो. 30 वर्ष. तरी पण 10 खोल्या बदली केल्या. इथं नाही जमलं चला दुसरीकडं, तिथं नाही जमलं चला दुसरीकडं, भाडं नाही दिलं खाली करा, काय नाही झालं भांडणं झाली पाण्यावनं खाली करा. असं करत करत मी लय वैतागले. वैतागून आता ना लॉकडाऊन पडलं. मग मी बंगल्यात जायला लागले, मिलिटरी बंगल्यात. ते माझे एक मॅडम आहेत शोभाराणी, ते आता चेन्नईला गेली पोस्टिंग. मी तिकडं पण होते तिच्यासंग मी कलकत्त्याला गेले, भुजला गेले, परत आता दुसऱ्या मॅडमसंग आसामला गेले ते मध्ये मी. आता पण आता मिलिटरीमध्ये पण क्वार्टरमध्ये काम करून राहिले. पण त्यांच्या 2 वर्षांनी 3 वर्षांनी पोस्टिंग येते ना, मग ते लोक जातात निघून. मग लॉकडाऊन पडल्याच्या नंतर जी वेगळी झाली ना लोक, आमच्या घरातली पोरं दोघं वेगळी झाली. नाही तर एकत्रच होतो आम्ही एवढे दिवस. वेगळी जी झाली, जशी ज्या सून आम्हाला भिकारी म्हणायला लागली, मोठीवाली सून, हे भिकारे. आणि लोक पण तिच्या संग, हे भिकारे, हे घर नाही तुला. लोक स्वतः म्हणतो, माझा पोटचा लोक, हे भिकारे तुला घर आहे का, हे भिकारे तुला घर आहे का. काय करायचं सांगा आता तुम्ही फॅन लोकांना, तुम्ही सांगा आता काय करायचं. मला घर नाही म्हणून काय करू? मी मरू? मी फाशी घेऊ? हां, काय घेण्याने देण्याची मला शिव्या देती, घेण्याने देण्याची माझ्या वांडाळती. का मी तिच्या बापासंग गेले, का मी तिच्या भावासंग गेले, का तिने मला जागेवर असं धरलंय. हा, असं काय माझं तिचं सांगा. बायाने मला असं धरलंय कांड्याव, मला एकटीला. सासऱ्याला नाही धरलं, सासऱ्याला बिलकुल नाही धरलं, सासऱ्याचं नाव नाही. का म्हणती, तुला मी बायको करून देईन दुसरी, अशी म्हणती मला. अगं तुझं आहे काळे, आंघोळ करते का, हे पारुशे तू आंघोळ, तुला घेणं काय माझं आंघोळीचं, तुला काय घेणं पडलंय सांगा ना. अहो भांडणाला कारण तर पाहिजे ना. भांडणाला कारण काय? आंघोळीचं कारण आहे का भांडणाला? मी आंघोळ नाही केली म्हणून ती माझा व्हिडिओ टाकते काय? सांगा आता तुम्ही काय का, सांगा आता कारण सांगा तुम्ही. मी आंघोळ नाही करत म्हणून ती मला अशी बोलते का छेडाछेडी. इतकी छेडाछेडी करते ना की कशी पैदास आहे ती तिच्या आईला माहिती, किती घाण पैदास.